संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि महानायकांनी आमच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो, नमन करतो। मंचावर उपस्थित वंदनीय भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक, भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याचे सर्व कार्यकारिणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ भद्रेजी, सतीश प्रधानजी, सुरेश तायडे आणि मित्रमंडळ, सर्वच आयोजक, मंचावर उपस्थित माझ्यासोबत आलेले आमचे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव राहुल शेंडेजी, माझे सहकारी संदीप कांबळे, मुकेश कांबळेजी आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आज 25 नोव्हेंबर आहे आणि आजच 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतलं शेवटचं भाषण आजच्या दिवशी केलं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान बहाल झालं। आज संविधान सभेचं शेवटचं सत्र होतं आणि आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना एक उपाधी दिली, कारण बरीच लोक स्वतःला ओळख निर्माण व्हावी म्हणून बाबासाहेबांनी संविधान लिहिलाच नाही, संविधान निर्माते कोणी औरच होते, अशा पद्धतीचे वक्तव्य देऊन हायलाइट होण्याचं काम करतायत। पण आजच्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना एक उपाधी दिली की बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर हे चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहेत। भारताच्या संविधानाचे मुख्य शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। अशा पद्धतीची उपाधी बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दिवशी मिळाली। बाबासाहेब आंबेडकरांनी आजचं जे भाषण केलंय ते 18व्या खंडामध्ये पाठ 3 मध्ये संपूर्ण नमूद आहे। आमच्या किती युवकांनी वाचले मला माहिती नाही। आणि बाबासाहेबांनी ही भीती व्यक्त केली आहे की या देशाचं संविधान जास्त काळ टिकणार नाही। आम्ही खूप आनंदात असतो, संविधान दिवस आहे, संविधान दिवस आहे, पण ज्या महामानवानं या देशाला संविधान दिलाय त्यांनीच आज कबूल केलंय की संविधान जास्त काळ टिकणार नाही। काय म्हणालेत माहितीये देताना संविधान, की हा संविधान कितीही चांगला असो, कितीही उत्कृष्ट असो, पण हा संविधान राबवणारी लोक, हा संविधान चालवणारी लोक जर नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य त्यावेळेस, म्हणजे विचार करा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर जाण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर येऊ नये म्हणून, मी कोणतेही काल्पनिक आणि स्वतःच्या पदरचे किंवा तोंडातले पोटातले सेंटेन्सेस इथे वापरणार नाही, कुणाची बदनामी करायचा माझा हेतूही नाही। बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जात आहेत किंवा संविधान सभेची तयारी करतायत हे जेव्हा गांधींना आणि पटेलांना लक्षात आलं तेव्हा हे दोघं बाबासाहेबांना भेटायला आली कि बाबा साहब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो। हम आपको बताने के लिए आए हैं कि संविधान सभा के दरवाजे ही नहीं, खिड़कियां भी हमने आपके लिए बंद रखी है। हम आपको संविधान सभा में आने ही नहीं देना चाहते। अशा अवस्थेत बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन झाले। हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, पण माझा हेतू आज संविधानावर बोलणं नाहीये।
संविधान निर्माण करायला किती वेळ लागला माहिती आहे कुणाला? सगळे आम्हाला पाठ आहेत. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. याच्याहून एक खूप मोठा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलाय आणि याच्याहून दुप्पट कालावधी घेतलाय. सांगा कोणता? काय कोणता? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 5.5 वर्ष द बुद्धा अँड इज धम्मा. आणि म्हणून माझा फोकस आज बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिस्ट मुवमेंट काय आहे, बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध का केलं हे सांगण्यावर जास्त असणार आहे. बाबासाहेबांनी संविधान दिला. बाबासाहेबांना ही भीती होती की संविधान अनेक स्ट्रगल्स मधनं, अनेक संघर्षामधनं आम्ही हा संविधान तयार केलाय, पण उद्या जाऊन जर मोदी या देशाचा प्रधानमंत्री झाला तर, RSS ने या देशाचं संविधान हटवायची प्रयत्न केले तर, मग माझ्या लोकांचं काय होईल? पिढ्यानपिढ्या मी या लोकांना आता गुलामगिरीतून बाहेर काढलंय. मी आता एक गुगलवर इंडियन कॉन्स्टिट्यूशनची कॉपी आहे का इथे कुणाकडे? इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 13 हा माझ्याकडे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनची PDF. हजारो वर्षांची मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं कोणत्या कलमातनं हटवली माहिती आहे तुम्हाला? हा संविधान लागू होण्यापूर्वी देशामध्ये मनूचा कायदा होता. भले ऍडमिनिस्ट्रेशन इंग्रजांचं होतं, पण कायदा मनूचा लागू होता. बाबासाहेब आंबेडकरांनी, हा कॉन्स्टिट्यूशनची PDF आहे माझ्याकडे, आर्टिकल 13 किती सहज बाबासाहेबांनी मनुस्मृतीला या देशातून नष्ट केलं ते बघा. बाबासाहेब काय म्हणतात आर्टिकल 13 मध्ये? आर्टिकल 13 मध्ये बाबासाहेब म्हणतात, all laws in force in the territory of India immediately before the commencement of this constitution, in so far as they are inconsistent with the provision of this part, shall to the extent of such inconsistency be void. म्हणजे काय? या देशाचं संविधान जे आज आम्ही निर्माण केलंय, हे लागू होण्यापूर्वी भारतामध्ये जितकेही कायदे असतील, भारतामध्ये जितकेही कायदे कानून लागू असतील, ते मी आज या घडीपासून शून्य घोषित करीत आहे. एका लाईनीत 2500 वर्षाची मनुस्मृती बाबासाहेबांनी नष्ट केली. आणि हेच संविधान देताना बाबासाहेबांना भीती पण आहे की संविधान गेलं तर काय होईल. एका लाईनीत बाबासाहेबांनी संविधान मनुस्मृती नष्ट केली, पण त्याच वेळी बाबासाहेबांच्या मनात भीती आहे की उद्या पुन्हा मनुस्मृतीने डोकं वर काढलं तर माझ्या लोकांची गुलामगिरी जर पुन्हा आली तर माझ्या लोकांसाठी कोण उभं राहील. म्हणून बाबासाहेबांनी अजून एक प्रयत्न केला. पण बाबासाहेबांची मुवमेंट, बुद्धिस्ट मुवमेंट काय ती तुम्हाला सांगू इच्छित. बाबासाहेब आंबेडकरांनी याच तुमच्या विदर्भाच्या धर्तीवर नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी रविवार या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आधी स्वतः घेतली आणि उपस्थित 5 लाख लोकांना दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 2.5 ते 3 तास भाषण केलं. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न केला एका पत्रकारानं की बाबासाहेब, तुम्ही 1935 साली घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1956 तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारता, मग एवढा वेळ तुम्ही का लावलात? 1935 ते 1956 पर्यंत तुम्ही कशाची वाट बघत होता? हा प्रश्न बाबासाहेबांना केला. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं माहित आहे? बाबासाहेबांनी उत्तर दिलं की धम्माचं काम एवढं साधं आणि सोपं नाही. धर्माचं काम एवढं साधं सोपं नाही. मी 1935 ते 1956 पर्यंत काय केलं हे तुला ऐकायचंय? मी जमीन नांगरत होतो, जमीन.
मी जमीन नांगरत होतो, ती जमीन तयार करत होतो आणि आज त्या नांगरलेल्या जमिनीत मी या बुद्ध धम्माची बी पेरत आहे. येणाऱ्या काळात हा बुद्ध धम्म भारताचा धम्म झालेला असेल. मग चला आपण बघूया, जर बाबासाहेबांचं हे 1956चं स्टेटमेंट आहे, वाक्य आहे, तर आता पुन्हा बाबासाहेबांचा हिस्ट्री, त्यांची लाईफ जर्नी आपण पुन्हा बघूया की बाबासाहेब कशी जमीन तयार करत होते. बाबासाहेबांचं पहिलं आंदोलन 1917, परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये एक बदल होताना दिसला. ब्रिटिशांच्या वेळी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नावाचा कॉन्स्टिट्यूशन तयार व्हायचा आणि दर 10 वर्षानं तो अपडेट व्हायचा, चेंजेस व्हायचे. आणि 1920 सालाच्या अपडेटसाठी त्यांनी 1917 पासूनच कमिटी तयार केली आणि ती भारतात पाठवली की भारतामध्ये येणाऱ्या संविधानामध्ये काय बदल करायचे त्याची पाहणी करा. ही कमिटी भारतात आली. भारतात आल्यानंतर सगळ्यात आधी स्वागत गांधींनी या कमिटीचं केलं. गांधींनी विचारलं की तुम्ही आता नवीन संविधानामध्ये काय काय अधिकार देणार आहात, काय काय तरतुदी करणार आहात ते आम्हाला सांगा. या कमिटीचं नाव होतं साऊथ ब्युरो कमिटी. ती पुढे जाऊन सायमन कमिटी किंवा सायमन कमिशन म्हणून झालं. या साऊथ ब्युरो कमिटीने गांधींना सांगितलं की येणाऱ्या संविधानामध्ये, येणाऱ्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही देशातल्या लोकांना काही अधिकार देणार आहोत. काही अधिकार म्हणजे कोणते अधिकार? जसं मतांचा अधिकार आम्ही देणार आहोत. गांधींनी सांगितलं ठीक आहे, पण तुम्ही आमच्या धर्मामध्ये इंटरफेअर करायचं नाही, आमच्या धर्मात तुम्ही ढवळढवळ करायची नाही. साऊथ ब्युरो म्हणाला आम्हाला काय घेणं देणं तुमच्या धर्माशी, आम्ही तुमच्या धर्मात लुडबुड करणार नाही, आम्ही फक्त जनतेला, भारतातल्या लोकांना मतांचा अधिकार देणार आहोत. गांधींनी सांगितलं मग ठीक आहे, मग जर तुम्हाला मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आमच्या धर्माप्रमाणे मतांचा अधिकार फक्त 3 वर्गांना मिळाला पाहिजे. साऊथ ब्युरोने विचारलं कोणते 3 वर्ग? गांधींनी सांगितलं जी लोक शिक्षित आहेत आणि जी लोक 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतात अशाच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरा वर्ग? मग गांधींनी सांगितलं की जी लोक टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, त्याच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. तिसरा वर्ग? जी लोक राजे आहेत, महाराजे आहेत, संस्थानिक आहेत, त्याच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. साऊथ ब्युरो म्हणाला ठीक आहे, आम्ही याच लोकांना मतांचा अधिकार देऊ. गांधींचं म्हणणं होतं की मतांचा अधिकार हा शिक्षण, जी लोक 8वी पास आहेत, 1917 साली शिक्षणाचा अधिकार तुम्हा लोकांना होता का? शिक्षणाचा अधिकार कुणाचा? वर्ण व्यवस्थेनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार कुणाचा? ब्राह्मणांचा. आता 1917 साली तुमच्याकडे इन्कम टॅक्सची पावती होती का? इन्कम टॅक्सची पावती कधी येईल? जेव्हा इन्कम जास्त असेल तेव्हा टॅक्स बसेल. तो टॅक्स बसला तर त्याची पावती येईल. आमच्याकडे इन्कमच नाही, टॅक्स कुठून येईल? पैसे कमवण्याचा अधिकार त्यावेळेस कुणाचा होता? व्यवसाय करायचा अधिकार कुणाचा होता? वैश्य. राजे महाराजे होण्याचा अधिकार कुणाचा होता? क्षत्रिय. गांधींनुसार या देशामध्ये मतांचा अधिकार केवळ ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय यांनाच मिळायला हवा. शूद्र आणि अतिशूद्रांना मतांचा अधिकार मिळता कामा नये. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांना कळली की गांधींनी अशा पद्धतीने साक्ष साऊथ ब्युरोला दिलेली आहे आणि साऊथ ब्युरो ही सगळी नोटिंग करून गेलेला आहे. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की साऊथ ब्युरोने किंवा इंग्रजांनी अशा पद्धतीने मतांचा अधिकार जर या देशात लागू केला तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मग त्यानंतर साऊथ ब्युरो नंतर सायमन कमिशन आलं. सायमन कमिशनला जाऊन साक्ष दिली. आपण इतिहासामध्ये एक म्हण किंवा एक स्टेटमेंट किंवा एक घोषणा ऐकतो, सायमन सायमन चले जाओ, सायमन गो बॅक. का गो बॅक?
कारण बाबासाहेबांनी त्या सायमनला खरी परिस्थिती सांगू नये आणि त्या सायमनने नवीन कायदा तयार करू नये म्हणून सायमन गो बॅकचे नारे लागले. बाबासाहेबांनी सायमनला साक्ष दिली आणि सायमनला सांगितलं की गांधींच्या प्रमाणे जर तुम्ही या देशामध्ये मतांचा अधिकार लागू केला तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही. सायमनने विचारलं कसा मिळणार नाही, मला जरा समजून सांगा. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण घेण्याचा अधिकार हा केवळ ब्राह्मणांचा आहे, आमच्या लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजेच खुले नाही. जर शिक्षण घेण्याचा अधिकारच आमच्याकडे नसेल तर 8वी पास झाल्याचा पुरावा आमच्या लोकांकडे कुठून असेल. गांधींनुसार इन्कम टॅक्स भरल्याची पावती दाखवल्यावर मतांचा अधिकार मिळेल, पण आमच्याकडे पैसाच नाही, आमच्याकडे जमिनीच नाही. पैसा नसेल, जमीन नसेल तर त्याच्यावर कर भरल्याची पावती आमच्याकडे कुठून येईल. आमच्याकडे ही सगळी कागदपत्र तुम्हाला दाखवायला नाही आहेत. मग सायमनने विचारलं मग तुमच्या लोकांना जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो आम्ही कसा द्यायचा. बाबासाहेबांनी सांगितलं आमच्याकडे 8वी पास झाल्याचा पुरावा नाही, आमच्याकडे इन्कम टॅक्स भरल्याची पावती नाही, आमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती नाही, पण एक गोष्ट आम्ही तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतो ते म्हणजे आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही या देशामध्ये जन्म घेतलेला आहे, हा देश आमचा आहे आणि म्हणून जर तुम्हाला आम्हा लोकांना मतांचा अधिकार द्यायचा असेल तर तो शिक्षणावर किंवा पैशांच्या अटीवर किंवा इन्कम टॅक्सच्या अटीवर न देता आमच्या वयाच्या अटीवर द्या. जो कोणी व्यक्ती हा 18 वर्षाचा 21 वर्षाचा झाला असेल त्यावेळेस 18 वर्षाचं 21 वर्षाचा कलम आला. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं सायमनला पटलं आणि त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणजे त्या काळचं संविधान त्याच्यामध्ये ऍडल्ट फ्रँचाईज नावाचा कलम तयार केला आणि त्यांनी कायदा लागू केला की 21 वर्षाची स्त्री असेल किंवा पुरुष असेल 21 वर्ष झाल्यानंतर त्याला मतांचा अधिकार बहाल होईल. हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज या देशातल्या प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. बघा एक गोष्ट पुन्हा तुम्हाला या पूर्ण जर्नीमध्ये बाबासाहेबांच्या जर्नीमध्ये एक गोष्ट डोक्यात एका कप्प्यामध्ये असू द्या. सायमन कोण आहे, देशातला आहे की परदेशातला आहे. परदेशातला आहे, त्याला आपल्याशी काय घेणं देणं आहे का नाही. गांधी देशातला आहे की परदेशातला आहे, देशातला आहे. या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार मिळू नये म्हणून कोण बोलताय, परदेशातली लोक की देशातली लोक. ही गोष्ट एक कायम लक्षात ठेवा की कोण तुमच्या अधिकाराच्या विरोधात आहे. एक पहिली घटना झाली 1917, 18, 19 याच्यातच गेलं. बाबासाहेबांची जीवनातली अजून एक गोष्ट तुम्हाला बारकाईने सांगतो कारण माझा विषयच PhDचा बाबासाहेबांच्या जीवनावर आहे म्हणून एक गोष्ट अजून तुमच्या लक्षात आणून देतो. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात फक्त 2च संस्था ही मराठीमध्ये काढल्या. पहिली संस्था बहिष्कृत हितकारिणी सभा 24 जुलै 1924 आणि दुसरी संस्था म्हणजे समता सैनिक दल, त्याची कार्यकर्ते आजही आपल्यामध्ये आहेत. या 2 संस्था बाबासाहेबांनी मराठी भाषेत काढल्या किंवा प्रांतिक भाषेत काढल्या. त्यानंतर बाबासाहेबांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात मराठी भाषेचा वापर त्यांच्या संस्था काढण्यासाठी केला नाही. का बरं केला नाही. कारण बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आमची संस्था काय काम करते हे देशातल्या लोकांना सांगण्यापेक्षा जे परदेशातली लोक आहेत त्यांना कळलं पाहिजे की आमची भांडणं कशासाठी आहे, आम्ही कशासाठी लढतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यानंतर कधीही संस्थेचं नाव मराठीत आणि हिंदीत दिलं नाही. 1924 साली एक प्रमुख घटना या देशात घडली. बोले कमिशनने एक ठराव मंजूर केला की जितकेही पाणवठे, जितकेही तळे, जितकेही विहिरी या सरकारच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या पैशानं जर त्याची देखरेख होत असेल तर ते तळे, ते पाणवठे, त्या विहिरी सगळ्यांसाठी खुले राहतील. तिथे कुणालाही येण्यापासून अडवलं जाणार नाही. हा कायदा संमत झाला, कायदा पास झाला. कायदा पास झाला 1924 ला. 1924 गेलं, 25 गेलं, 26 गेलं, 27 मार्च महिन्यापर्यंत येऊन ठेपलं. तरी बाबासाहेब बघतायत की आमच्या लोकांना अधिकार देऊनही
ते चांगल्या विहिरीतलं, चांगल्या तळ्यातलं पाणी प्यायला तयार नाही. ज्या विहिरीमध्ये साप, बेडूक, कुत्र मरून पडलंय ते घाणेरडं पाणी प्यायला तयार आहेत, पण स्वच्छ पाणी प्यायला तयार नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या महाड ॲज अ सत्याग्रह या एसे मध्ये बाबासाहेब एक लाईन लिहितात की आमच्या लोकांमध्ये एवढी भीती होती की ते स्वच्छ तळ्यातलं पाणी प्यायला तयार नव्हते, पण त्यांच्या जनावरांमध्ये मात्र भीती नव्हती. ती जनावरं मात्र बिनधास्त पाणी पित होती. म्हणजे तुमच्या जनावरांमध्ये भीती नव्हती, ती तुमच्या मध्ये होती. बाबासाहेबांनी 1924, 25, 26, 27च्या मार्च महिन्यापर्यंत 4 वर्ष अशा छोट्या 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 खानी बैठकी घेतल्या आणि 20 मार्च 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 50,000 लोकांना एकत्रित करून महाडच्या चौदार तळ्यावर त्यांना घेऊन गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आधी ते पाणी हातात घेतलं आणि बघता बघता 50,000 लोकांनी ते पाणी पिलं. अनेक लोकांना इतिहासामध्ये किंवा आत्ताच्या आमची जी पिढी आहे त्यांना विचारलं ते म्हणतात बाबासाहेबांनी पाणी पिण्याचं आंदोलन केलं. आम्ही पण हेच मानतो ना, बाबासाहेबांनी पाणी पिण्याचं आंदोलन केलं. पण ज्यांनी केलं, ज्यांनी हे आंदोलन केलं ते पहिल्याच लाईनीत लिहितात, माझं आंदोलन पाणी पिण्याचं नाही आहे. आमचे काही लोक म्हणजे ते अंधभक्त फक्त बीजेपी मध्ये नाही आहेत, आमच्यात पण आहेत. 20 मार्च आले की ते पाणी हातात घेतात, पिऊन दाखवतात की बाबासाहेबांनी पाणी पिलं, आम्ही पण पिलं. मग 2 मार्च आली की मग ते काळाराम मंदिरच्या बाहेर सेल्फी काढतात. बाबासाहेब 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिराच्या प्रवेशाला गेले, मी पण आज काळारामाच्या पायाशी आलो. आमची लोक असे अनुकरण करतात आणि बाबासाहेब म्हणतात की मी पाणी पिण्यासाठी गेलो नाही, माझा लढा हा पाणी पिण्याचा बिलकुल नाही. मग हा लढा कशासाठी आहे? हा लढा कशासाठी आहे? बाबासाहेब आंबेडकर 50,000 लोकांना तिथे पाणी पिण्यासाठी घेऊन गेले नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पिण्याचं आंदोलन केलं नाही, मेलेल्या लोकांना जिवंत करण्याचं आंदोलन बाबासाहेबांनी केलं. आणि तिथे घोषणा दिली. काय घोषणा दिली? जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा. जी जागृती आज तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे ती विझू देऊ नका, ती कायम तेवत ठेवा. हे आंदोलन झालं, महाडच्या सत्याग्रह झाला आणि तिथे दगडफेक झाली, लाठीमार झाले, पाय तोडण्यात आली, डोकी फोडण्यात आली आणि नंतर तिकडे एक पिटिशन कोर्टामध्ये दाखल झाली की हा जो महाडचा चौदार तळ आहे हे आम्हा लोकांच्या म्हणजे आम्हा ब्राह्मणांच्या पैशातून याची निगराणी होते, म्हणून या लोकांना इथे येण्यापासून बंदी घालावी, इथे येऊ नये म्हणून. आणि मग तो केस बाबासाहेबांची ती चालली आणि बाबासाहेबांनी ती केस जिंकली आणि महाडचं तळ खुलं झालं. महाडचं तळ खुलं करणारा व्यक्ती कोण? बोले, ब्रिटिशर्सच्या हद्दीतला त्यावेळेचा मिनिस्टर. बोले याने ब्रिटिशर महाडचं चौदार तळ खुलं करतायत, कोर्टामध्ये तुम्ही लोकांनी त्या पानवठ्यावर जाऊ नये म्हणून केस कोण टाकतोय? या देशातली लोक तुम्हाला ते पाणी पिण्याचाही अधिकार मिळू देत नव्हते. काळ अजून पुढे सरकला. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आम्ही ज्यांच्या विरोधात आंदोलन करतोय ते आम्हाला अधिकार देऊच इच्छित नाहीत आणि म्हणून आमचं आंदोलन काय आहे? कारण गांधींचं म्हणणं काय होतं? तुम्ही लोक गांधींच्या दृष्टिकोनातनं कोण आहात? तुमचं नाव काय? गांधी काय म्हणायचं तुम्हा लोकांना? काय? हरिजन. अच्छा, हरिजनचं डेफिनेशन पण गांधींनी दिलंय त्यांच्या न्यूजपेपरमध्ये. हरिजन म्हणजे हरी म्हणजे विष्णू. विष्णूची हिंदी शब्द येतोय मला, मराठी शब्द आहे अनावरस औलाद. विष्णूची नाजायज औलाद म्हणजे हरिजन. हा शब्द आमच्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता
आणि इंग्रजांना असं वाटायचं की ही सगळी जी लोक आहेत, ही यांचा नेता म्हणजे गांधी, आणि गांधी यांच्या अधिकारासाठी लढतोय. म्हणून इंग्रजांना वाटायचं की गांधी यांच्या लोकांची व्यवस्था स्वतः लावून देतील, आम्हाला त्याचे ढवळाढवळ करायची गरज नाही. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जी लोक स्वतःच आम्हाला अधिकार देऊ इच्छित नाहीत, ती लोक आमची लढाई कशी लढतील. आणि मग बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनातली पहिली संघटना काढली, जिचं नाव होतं डिप्रेस्ड क्लासेस मिशन. आता बहिष्कृत लोकांनाच इंग्लिशमध्ये डिप्रेस्ड क्लासेस म्हणतात, पण बहिष्कृत म्हणजे इंग्रजांना लक्षात येईल का बहिष्कृत म्हणजे काय? इंग्रजांना काय करणार आहे बहिष्कृत म्हणजे काय? पण इंग्रजांच्या लक्षात यावं की डिप्रेस्ड क्लासेस, आज आता मी म्हणालो ना की काही लोक 2 मार्च आला की काळाराम मंदिराच्या बाहेर जातात का? तर बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह केला होता. आता मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा प्रवेश कशासाठी केला होता. गांधींचं म्हणणं होतं ही सगळी माझी लोक आहेत, ही सगळी हरिजन माझी लोक आहेत, यांच्यासोबत काय करायचं ते मी ठरवीन, यांना काय अधिकार द्यायचे काय अधिकार द्यायचे नाही, वोटचा अधिकार द्यायचा की पाण्याचा द्यायचं ते मी ठरवीन, हे इंग्रजांना ते सांगत होते. इंग्रजांच्या लक्षात आलं की ही लोक त्यांचीच आहेत, आपसात त्यांच्या धर्मात काहीतरी चाललंय, आपण त्याच्यात लुडबुड करू नये. बाबासाहेबांनी इंग्रजांना सांगितलं ठीक आहे, आम्ही हिंदू आहोत ना, ठीक आहे. मग जर आम्ही हिंदू आहोत आणि गांधी पण हिंदू आहे, मग आम्हालाही मंदिरात जायचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. इंग्रजांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुम्हाला मंदिरात जायची तारीख देतो, वेळ निश्चित करतो, तुम्ही तुमच्या लोकांना मंदिरात घेऊन जा. 2 मार्च 1930 ही तारीख निश्चित झाली, वेळ निश्चित झाली. बाबासाहेब आंबेडकर लगभग 20-25 हजार लोकांना घेऊन त्या काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आले. आणि जसंही बाबासाहेब त्या मंदिरात प्रवेश करणार, ते भले मोठे दरवाजे आतून बंद करण्यात आले आणि आतून दगडफेक झाले. सगळ्या लोकांनी बाबासाहेबांना छत केली, कडक केलं आणि बाबासाहेबांना त्या दगडांपासून वाचवलं. हा सगळा प्रकार इंग्रजांनी बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही जी लोक इथे आहेत, जे गांधी म्हणतात की ही माझी हरिजन आहेत, ही माझी हिंदू आहेत, ही लोक हिंदू नाही. जर ही लोकही हिंदू आहेत आणि तीही हिंदू आहेत, मग यांना मंदिरात जायचा अधिकार का नाही, हे इंग्रजांच्या लक्षात आलं. म्हणजे आम्ही हिंदू नाही आहोत हे बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना पटवून दिलं. आणि ते पटवून देण्यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचा बाबासाहेब आंबेडकरांनी तो सगळा सत्याग्रह उभा केला. आणि इंग्रजांना लक्षात आलं 1930 साली, त्याच वर्षी राऊंड टेबल कॉन्फरन्सची सुरुवात होणार होती. राऊंड टेबल कॉन्फरन्सला त्यांनी हिंदूंना बोलावलं, सिखांना बोलावलं, ख्रिश्चनांना बोलावलं, मुसलमानांना बोलावलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये अजून एक असा वर्ग आहे जो दबलेला आहे, पिचलेला आहे, ज्यांना अधिकारापासून लांब ठेवलेला आहे. अशाही लोकांना बोलवलं पाहिजे. आणि अशा लोकांचा नेता कोण आहे? अशा लोकांचा नेता डॉक्टर B.R. आंबेडकर आहेत. त्यांनाही राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलवलं पाहिजे. गांधींना ज्यावेळेस हे लक्षात आलं, बऱ्याच लोकांना माहिती नाही, गांधींना ज्यावेळेस हे लक्षात आलं की अस्पृश्यांचा नेता म्हणून डॉक्टर आंबेडकरांना बोलावलंय, तेव्हा गांधींनी पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला की त्यांना बोलवत असाल तर मी येणार नाही. मी पुन्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या इतिहासात जाणार नाही. तिथे काय झालं हे सगळ्यांना माहित आहे. बाबासाहेबांमध्ये गांधींमध्ये द्वंद्व झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितलं की तुम्ही हा देश स्वातंत्र्य करून जाणार आहात, या देशाला स्वातंत्र्य बहाल करणार आहात, मग आमचंही नियोजन लावून दिलं पाहिजे. आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही मुसलमान नाही आहोत, आम्ही ख्रिश्चन नाही आहोत, आम्ही शीख नाही आहोत, आणि म्हणून आम्हाला यांच्या भरोश्यावर सोडून जाऊ नका. आम्हाला आमची स्वतंत्र व्यवस्था द्या. आम्हाला आमच्या शिक्षणासाठी हिंदूंच्या, ख्रिश्चनांच्या, मुसलमानांच्या, सिखांच्या दारात जायची वेळ येऊ नये.
आम्हाला आमच्या इस्पितळांमध्ये, आमच्या बँकांमध्ये, आमच्या सेटलमेंट्समध्ये हे कुठंही आम्हाला यांच्या भरोशावर सोडून जाऊ नका. बाबासाहेबांचं हे म्हणणं इंग्रजांना पटलं. इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना कॉम्युनल अवॉर्ड नावाचा अवॉर्ड बहाल केला आणि बाबासाहेबांना स्वतंत्र व्यवस्था बाबासाहेबांना दिली की तुम्ही लोक हिंदू नाही आहात, तुम्हाला हिंदूंच्या आश्रयावर, मुसलमानांच्या आश्रयावर, तुम्हाला ख्रिश्चनांच्या आश्रयावर, सिखांच्या आश्रयावर जगायची गरज नाही. तुमची वेगळी जमीन असेल, तुमच्या वेगळ्या शाळा असतील, तुमच्या वेगळी इस्पितळं असतील, तुमच्या वेगळ्या सिस्टम्स असतील, ही सगळी स्वतंत्र व्यवस्था बाबासाहेब त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मधनं जिंकून आले. ही सगळी बाबासाहेबांनी जिंकून आणले आणि गांधींनी लंडनमध्ये जाहीर केलं की बाबासाहेबांना ही व्यवस्था जर देत असाल तर मी प्राण जाईपर्यंत उपोषण करीन, पण यांना मिळू देणार नाही. यांना मिळू देणार नाही. बाबासाहेबांनी त्यांचा स्टँड बदलला नाही. बाबासाहेबांनी सांगितलं मेला तरी चालेल, पण मी माझ्या लोकांची स्वतंत्र व्यवस्था सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक दबाव आणले. बाबासाहेबांची गाडी रोखण्यात आली. मशाले घेऊन बाबासाहेबांच्या गाडीवर गुंडांनी चढाव केला. बाबासाहेब गाडीतून खाली उतरले. त्या गुंडांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही जी आणलेली स्वतंत्र व्यवस्था आहे ती परत इंग्रजांना देऊन टाका. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं माहित आहे? त्या समोरच्या खांबाला लटकावून मला गोळी जरी घातलीत तरी माझ्या लोकांची स्वतंत्र व्यवस्था मी पुन्हा देणार नाही, मी परत देणार नाही. गांधींना ज्यावेळेस हे लक्षात आलं, खरं तर गांधींची लोक पण म्हणत होती गांधींना, हो बापू तुम्ही एवढी महान महात्मा आहात, त्या तुच्छ अस्पृश्यांकडे का लक्ष देता? त्यांना काय मिळतंय, स्वातंत्र्य मिळतंय, त्यांना मिळू द्या की. त्यांना काय मिळतंय त्यासाठी तुम्ही स्वतःचा प्राण का देता? तुम्ही स्वतःचा प्राण का देता? गांधींनी काय उत्तर दिलं माहित आहे? त्यांचे एक सचिव होते, पहिलं नाव मी विसरलो, देसाई नावाचे. देसाईज डायरीमध्ये गांधींनी दिलेलं उत्तर त्याच्यात नमूद आहे. गांधी काय म्हणाले माहित आहे? तुम्हाला माहित नाही बाबासाहेब काय घेऊन आलेत. तुम्हाला माहित नाही बाबासाहेब किती मोठी ताकद घेऊन आलेत. आम्ही लोक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय, पण बाबासाहेबांकडे ही ताकद जर असली तर उद्या या देशाचा प्रधानमंत्री नेहरू नाही डॉक्टर आंबेडकर होतील. एवढी मोठी ताकद ते घेऊन आलेत, तुम्हाला लक्षात येत नाही. आणि मग बापूंच्या लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेब एवढी मोठी ताकद घेऊन आलेत. आणि मग अस्पृश्यांच्या वस्ती जाळण्यात आल्या. त्यांच्या मुलींवर, स्त्रियांवर बलात्कार झाले. पुरुषांना मारण्यात आलं, हत्या झाली, गावच्या गाव जाळण्यात आली. आणि बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब, जी स्वतंत्र व्यवस्था तुम्ही या देशात घेऊन आलात ती उपभोगण्यासाठी तुमची लोकच जिवंत नाही राहिली तर कुणाला द्याल? तुमची लोकच जिवंत नाही राहिली तर कुणाला द्याल? बाबासाहेबांनी सगळीकडे लागलेली आग बघितली, मुली बाळींचे मृतदेह बघितले. शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं की हे सगळं थांबवा, ही माझी स्वतंत्र व्यवस्था मी तुम्हाला परत देतो. मी जगलो जिंकलो तर पुन्हा मिळवीन, पण माझ्या लोकांची घरं जाळायची थांबवा. आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींना तो प्राण त्यांचा वाचवला आणि त्या बदल्यात आमची स्वतंत्र व्यवस्था पुन्हा आमच्या हातातून निघून गेली. बघा, स्वतंत्र व्यवस्था दिली कुणी? राऊंड टेबल कॉन्फरन्सने, लंडनने. हिसकावली कुणी? गांधी. काळ अजून पुढे सरकला, काळ पुढे सरकला. संविधान निर्माण करायची वेळ आली. संविधान निर्माण, इंग्रजांना महायुद्ध, वर्ल्ड वॉर जे आपण म्हणतो, त्या वर्ल्ड वॉर लढण्यामध्ये त्यांचं कंबरडं मोडलं. अजून एक देश त्यांना हाताळणं भारी व्हावं लागलं आणि म्हणून त्यांनी अचानक हा देश सोडायचा किंवा स्वातंत्र्य बहाल करायचा निर्णय घेतला.
बाबासाहेबांनी सांगितलं असं तुम्हाला करता येणार नाही, आधी आमची सोय तुम्हाला लावावी लागेल. ज्या पारतंत्र्यात ज्यांना आमच्या बाता सहन होत नाहीत, त्यांच्या स्वातंत्र्यात आमच्याबद्दल काय होईल, आमच्यासोबत काय होईल, आधी तुम्हाला याचं नियोजन लावावं लागेल. आणि मग इंग्रजांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही हा देश असाच सोडून जाणार नाही. हा देश कसा चालेल हा जोपर्यंत तुम्ही तयार करून देत नाही, या देशाचं संविधान जोपर्यंत तुम्ही मला तयार करून देत नाही, तोपर्यंत आम्ही हा देश स्वातंत्र्य करणार नाही. आणि मग 9 डिसेंबर 1946 पासून या देशाच्या संविधानाला कामकाजाला सुरुवात झाली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या देशाचं संविधान निर्माण करण्यासाठी लागलं. 25 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी बाबासाहेबांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण झालं. 26 नोव्हेंबरला तो संविधान अंगीकृत करण्यात आला आणि 26 जानेवारी 1950ला लागू करण्यात आला. किती लोकांना माहिती आहे 26 जानेवारी 1950ला या देशाचं संविधान जाळण्यात आलं? किती लोकांना माहित है? शिंदे जी, अगर मैं गलत हूं तो बताइएगा. फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ये आरएसएस ने जलाया, 26 जनवरी 1950 को ही जलाया कि आम्हाला हा संविधान मान्य नाही. बरोबर आहे? आता मला सांगा, या देशावर जी राज्यकर्ता पक्ष आहे तो कुणाचा पॉलिटिकल विंग आहे? मान्य आहे? बीजेपी ऑफिशियली आरएसएस ची पॉलिटिकल विंग आहे. ज्या आरएसएस ने 26 जानेवारी 1950लाच संविधान जाळला आणि आता तेच सत्तेमध्ये बसलेत, ते संविधान लागू होऊ देतील का? नाही. बाबासाहेब यांच्याही पुढे होते. बाबासाहेबांना माहित होतं की जी लोक आज संविधान जाळतायत ती लोक एक दिवशी या देशावर सत्ताधारी म्हणून येतील आणि पुन्हा मनुस्मृतीचा कायदा लागू करतील. मग माझ्या लोकांचं काय? माझ्या लोकांना मी कुणाच्या भरोश्यावर सोडून जाऊ? कारण ज्या संविधानाच्या भरोश्यावर बाबासाहेबांनी आम्हाला सोडलं होतं ते संविधान कधीतरी नष्ट होईल हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं. का नकोय माहिती यांना संविधान? या देशाचं संविधान कोणता आर्टिकल या देशाच्या प्रधानमंत्र्याला नरेंद्र मोदीला काम करण्यापासून रोखतोय सांगा? की हा संविधानातला आर्टिकल मोदींना काम करू देत नाही, शहांना काम करू देत नाही. कोणताच आर्टिकल नाही. अख्खं संसद तुमच्या ताब्यात आहे, अख्खी राज्यसभा तुमच्या ताब्यात आहे, अख्खा सुप्रीम कोर्ट तुमच्या ताब्यात आहे, अख्खा मीडिया तुमच्या ताब्यात आहे, अख्खं प्रशासन तुमच्या ताब्यात आहे. सगळं तुमच्या ताब्यात असूनही तुम्हाला संविधान का हटवायचं आहे? संविधान जर तुम्हाला रोखत असेल तर हटवा ना. संविधान तर तुम्हाला रोखत नाहीये, मग तरी का हटवायचं आहे? मी बाबासाहेबांचा एक प्रसंग तुम्हाला लहानपणचा सांगतो की का यांना संविधान नकोय. संविधानानं असं काय केलंय? हे जे तुम्ही इथे सगळे बसलेले आहात हे संविधानातल्या 75 वर्षातलं प्रोडक्ट आहात तुम्ही सगळे. 75 वर्षापूर्वी असे फेटे घालायचं काय होत आहे? तुम्ही घालायचं नाही म्हणजे हे संविधानामुळे घालताय? हा, संविधानामुळे आज चांगले कपड्यामध्ये आलाय. बाबासाहेबांचा प्रसंग सांगतो. वेटिंग फॉर व्हिसा मध्ये बाबासाहेब लिहितात की आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो, आमचे वडील म्हणजे सुभेदार मेजर रामजी आंबेडकर हे मिलिटरीमध्ये असायचे. घराच्या नेहमी बाहेर 6 महिने इकडे बदली, 6 महिने तिकडे बदली. वडिलांचं बाबासाहेबांवर म्हणजे लहानग्या त्या भिवावर खूप जीव होता. 6 महिने वर्ष त्या लहानग्या भिवाचं तोंडही बघायला मिळायचं नाही वडिलांना, रामजींना. वडिलांनी विचार केला, मी आता त्या गावाचं नाव विसरलो, जवळच 150 किलोमीटर अंतरावर, घराच्या अंतरावर बाबासाहेबांच्या वडिलांची बदली झाली. वडिलांना वाटलं मला घरी जाता येत नाही, पण आता भिवा मोठा झालाय,
तो तरी मला भेटायला येऊ शकतो. म्हणून रामजी बाबांनी तार केली की माझी बदली आता या ठिकाणी झालेली आहे, तुम्हा लोकांना जर शाळेला सुट्ट्या पडल्या असतील तर मला भेटायला या. बाबासाहेबांना तार मिळाली. बाबासाहेब खुश, त्यांचे मोठे बंधू आनंदराव खुश, आणि बहिणींची 2 मुलं होती. या चौघांनी ठरवलं की आपण बाबांना भेटायला जायचं. रामजी बाबांनी सांगितलं, ज्या दिवशी येणार असाल त्या दिवशी, कोणत्या दिवशी येणार आहात ती तार करून मला पाठवा. ही ट्रेन पकडायची, या स्टेशनला तुम्हाला उतरायचंय, मी तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवून देईन. बाबासाहेबांनी तार केली की आम्ही या दिवशी येणार आहोत, आम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवा. ठरल्याप्रमाणे ट्रेन पकडली. ज्या स्टेशनला उतरायला सांगितलं त्या स्टेशनला उतरले. आता जी तार बाबासाहेबांनी केली होती वडिलांना, ती वडिलांच्या ऑफिसमध्ये आली आणि ज्या व्यक्तीला ही तार मिळाली त्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या वडिलांना, रामजींना ती तार दिलीच नाही. आता वडिलांना माहित नाही मुलं कधी येणार आहे. मुलं निघून स्टेशनवर उभी आहेत, वडिलांची वाट बघतायत. वडिलांना माहिती नाही मुलं आलीत. ट्रेन येऊन निघून गेली. सगळी लोक आपापल्या दिशेला निघून गेले. ती 4 मुलं अशीच वाट बघतायत. पांढरी शुभ्र कपडे, ब्राह्मणांना लाजवेल अशा पद्धतीचा पेहराव. स्टेशन मास्तरांना वाटलं की ब्राह्मणाची मुलं दिसतायत, सवर्णांची मुलं दिसतायत. तो स्टेशन मास्तर जवळ आला, मुलांना विचारलं, काय तुम्हाला घ्यायला कोण आलं नाही का? बाबासाहेबांनी सांगितलं, आमच्या वडिलांना कदाचित आमची तार मिळाली नसेल, आम्हाला या पत्त्यावर जायचं, आम्हाला इथे जायची व्यवस्था करा. स्टेशन मास्टरने बघितले चांगल्या मोठ्या अधिकाऱ्याची मुलं आहेत. त्याने जवळच एक टांगा उभा होता, बैलगाडी. त्या बैलगाडीवाल्याला बोलावलं आणि सांगितलं, ही बघ, ही मोठ्या अधिकाऱ्याची मुलं आहेत, यांना या जागेवर सोडून या. ती मुलं पटापटा त्या बैलगाडीत बसली आणि मग ती बैलगाडी बाबासाहेबांच्या वडिलांच्या कार्यालयाच्या दिशेने निघाली. मग रस्त्यात जाता जाता बैलगाडीवाला मुलांशी गप्पा मारायला लागला. अरे, कोणत्या गावातनं आलात? वडील काय काम करतात? तुमचं नाव काय? तुमची जात कोणती? आणि जसंही जातीबद्दल त्या बैलगाडीवाल्याला लक्षात आलं, त्या बैलगाडीवाल्याने गाडी थांबवली आणि त्या मुलांना शिव्या घालून खाली उतरवलं की तुम्ही अस्पृश्यांची मुलं आहात, माझी गाडी तुम्ही बाटवलीत, आत्ताच्या आता खाली उतरा. ती 4ही मुलं खाली उतरली. बाबासाहेबांकडे जास्तीचे पैसे होते. बाबासाहेबांनी सांगितलं, ही जास्तीचे पैसे घे, पण आम्हाला आमच्या स्थानापर्यंत सोड. बैलगाडीवाला जास्त पैशाच्या लालसेपोटी म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही अस्पृश्य आहात, माझ्या गाडीत माझ्या बरोबरीने बसू शकत नाही, माझ्या गाडीच्या मागे मागे चालत चालत या, मी तुम्हाला तुमच्या वडिलांपर्यंत सोडून देतो. आणि मग हा प्रवास सुरू झाला. रात्रभर ती मुलं चालत चालत त्या बैलगाडीच्या मागे 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 चालत जातात. बाबासाहेब म्हणतात, मला तहान लागली. मी गाडीवाल्याला सांगितलं की तुझ्याकडे जे पाणी आहे ते थोडंसं पाणी मला दे. गाडीवाल्याला पण दया आली होती. बऱ्याच किलोमीटर पासून ती पुरं चालतायत लहान लहान मुलं, पण दया आल्यानंतरही गाडीवाला म्हणतो की तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून मी माझं पाणी देऊ शकत नाही. एक काम करूया, पुढे जर काय तलाव आला, नदी आली, नाला आला तर आपण गाडी थांबवू, तुम्ही पाणी पिऊन या. अजून 2-4 किलोमीटर चालल्यानंतर गाडीवाल्याला काही पाणी दिसलं. त्यांनी गाडी थांबवली आणि मुलांना सांगितलं, ते बघा तिथे पाणी दिसतं. मुलं पटापट गेले पुढं. जवळ जाऊन बघतायत तर काय, अरे हा तर चिखल आहे, यात पाणी नाही. पण तहान लागली होती, करणार काय? तो चिखल बाजूला सारला आणि त्यातनं जे काळं मातीचं पाणी असेल ते मातीचं पाणी वर आलं आणि तेच पाणी पिऊन मग पुढचा प्रवास या मुलांनी केला. सगळे पांढरे शुभ्र कपडे मळाले होते, चेहरा बरबाद झाला होता. सकाळ झाल्यानंतर ही मुलं वडिलांकडे पोहोचली. वडिलांनी लांबून बघितली, हा माझा भिवा आहे, ही माझी मुलं आहेत. काय अवस्था झाली यांची, यांच्यासोबत काय झालं असेल हे रामजींना लक्षात आलं. बाबासाहेबांनी रामजींना बघितलं, आपल्या बाबांना बघितलं, वडिलांना बघितलं, पळत सुटले आणि वडिलांना कडकडून मिठी मारली आणि रडत रडत बाबासाहेबांनी प्रश्न केला की मला पाणी पिण्याचा अधिकार का नाही?
मला गाडीमध्ये बसण्याचा अधिकार का नाही? आमच्या सोबत अशी वागणूक का केली जाते? आम्हाला सन्मानाचं जगणं का मिळत नाही? रडत रडत बाबासाहेब हे प्रश्न विचारत होते. रामजी बाबांनी बाबासाहेबांना रडायचं थांबवलं आणि बाबासाहेबांना सांगितलं की हीच परिस्थिती तुला बदलायची आहे, ही परिस्थिती तुला बदलायची आहे. आणि त्याच मुलानं ज्या मनूच्या कायद्यामध्ये ज्या संविधान निर्माणकर्त्याला साधं गाडीतही बसू दिलं नाही, बैलगाडीत बसू दिलं नाही, ज्या संविधान निर्माणकर्त्याला साधं पाणी पिऊ दिलं नाही, त्या लहानग्या भिवानं मोठं झाल्यानंतर असा संविधान निर्माण केला की 75 वर्षातच हे आम्ही बिस्लरीचं पाणी पितोय. बैलगाडीत नाही बसत आम्ही. मी लंडनला जातो. लंडनमध्ये आमचं एक परिवार आहे. ते काम काय करतात माहित आहे? ते प्रायव्हेट जेट्स बनवण्याचं काम करतात. ज्या समाजाला बैलगाडीत बसायचा अधिकार नव्हता, ते आता एरोप्लेन बनवण्याचं आणि उडवण्याचं काम करतात. प्रायव्हेट जेटची त्यांची फॅक्टरी आहे. जेट विमानं बनवतात आमची लोक. हेच भागवतांना, मोदींना खुपतं. त्यांना वाटतं 60-70 वर्षापूर्वी ज्या लोकांना बैलगाडीत बसायचा अधिकार नव्हता, ते एरोप्लेन उडवतायत. अजून एक उदाहरण इथे महिला मोठ्या प्रमाणात म्हणून महिलांचं उदाहरण देतो, जे आज घडीला लागू आहे. रामायण महाभारत ऐकलंय सगळ्यांनी? महाभारतामध्ये एक पात्र आहे, स्त्री पात्र आहे. काय नाव त्यांचं? ती 5 पांडवांची द्रौपदी. त्या द्रौपदीचं चीरहरण झालं माहित आहे? चीरहरण म्हणजे काय? भर सभेमध्ये तिला विवस्त्र करण्यात आलं. मनूच्या कायद्यामध्ये आजची स्त्री जी संविधानाला किंवा बाबासाहेबाला नतमस्तक होत नाही, त्या स्त्रियांना मी सांगतो, मनूच्या कायद्यामध्ये या देशाच्या स्त्रीला भर सभेत विवस्त्र केलं जायचं, मनूच्या कायद्यामध्ये. पण बाबासाहेबांच्या कायद्यामध्ये त्याच द्रौपदीला राष्ट्रपती पद बहाल केलं जातं. बाबासाहेबांनी संविधान दिला आणि मग बाबासाहेबांच्या मनात प्रश्न आला, संविधान हटला तर काय होईल? माझ्या लोकांवर पुन्हा तेच राज्य येईल. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबरला झाला असं आपण म्हणतो. 5 डिसेंबरच्या रात्री 2 वाजेपर्यंत बाबासाहेब जागे होते. ज्या व्यक्तीला हे लक्षात आलंय की मी आता जास्त काळ जगणार नाही, माझं आता आयुष्य संपत आलंय, मी कधीही या जगाचा निरोप घेऊ शकतो, हे ज्या व्यक्तीला लक्षात आलंय, ती व्यक्ती काय करेल सांगा? तुमच्यापैकी एखादी व्यक्ती जिला कळलंय की मी आता जास्त टिकणार नाही, तो काय करेल माहित आहे? आयुष्यभराची केलेली कमाई सगळी एका कागदावर लिहिल. बाबा बँकेत इतका बॅलन्स आहे, माझ्या एवढ्या पॉलिसीज आहेत, माझी एवढ्या गाड्या आहेत, माझी एवढ्या जमिनी आहेत, मी गेल्यानंतर आपसात भांडू नका, ही गाडी या मुलाला, ही जमीन या मुलाला, है ना? विल्हेवाट लावेल ना जमिनींची, प्रॉपर्टीची, पैशांची. पण ज्या महामानवाला हे लक्षात आलंय की मी आता जास्त काळ जगणार नाही, अख्ख्या देशात ज्यांची प्रॉपर्टी आहे, मी बँगलोरला गेलो तर तिथेही लोक सांगतात की ही जमीन बाबासाहेबांची आहे, मी दिल्लीला गेलो तर तिकडेही लोक सांगतात की ही जमीन बाबासाहेबांची आहे, मुंबईला अनेक ठिकाणी खोदकाम करताना 7 बारे पडताळणा लक्षात येतं, अरे ही जमीन तर बाबासाहेबांची आहे. एवढी बाबासाहेबांची प्रॉपर्टी जी बाबासाहेबांनी कधीही रेकॉर्ड त्याचा मेंटेन ठेवला नाही की माझ्या जमिनी कुठे आहेत. पण जात असताना शेवटच्या श्वासापर्यंत काय लिहित होते माहित आहे? हे नानकचंद रत्तू रात्री 2 वाजेपर्यंत बाबासाहेबांसोबत होते.
बाबासाहेबांना सांगत होते की बाबासाहेब आता बस करा, उद्या बाकीचं लिखाण उद्या करा. काय लिहित होते माहित आहे? प्रॉपर्टी विल लिहित नव्हते, पैशाची विल लिहित नव्हते, दागिने बंगले कुणाला वाटायचं कुणाला द्यायचं ते लिहित नव्हते. 5 डिसेंबर 1956, 2 महिने मागे जा, 14 ऑक्टोबर 1956, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2-2.5 महिन्यापूर्वी मी भारतामध्ये लोकांना बौद्ध धम्म स्वीकारायला सांगितलंय. माझ्यासोबत 5 लाख लोकांनी धम्म स्वीकारलाय. दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला 2 लाख लोकांनी धम्म स्वीकारलाय. येणाऱ्या काळात अनेक लोक धम्म स्वीकारतील. मी गेल्यानंतर माझ्या लोकांनी बौद्ध धम्माचं चांगलं आणि व्यवस्थित पालन केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब बुद्ध आणि त्याचा धम्म हा पूर्ण करत बसले होते. स्वतःच्या परिवारासाठी प्रॉपर्टीची विल्हेवाट लावत नव्हते. तुम्ही लोक आल्यापासून म्हणताय बाबासाहेबांचा परिवार, बाबासाहेबांचा नातपंतू, बाबासाहेबांचा वंशज. हे जे मी इथे उभा आहे ना, हे बाबासाहेबांचा परिवार नाही आहे. माता रमाई गेल्या कशाने माहित आहे? टीबी म्हणतात त्याला. कधी होतो टीबी? 2 वेळचं अन्न ज्या व्यक्तीला मिळत नाही, 2 व्यक्तीचं न्यूट्रिशन ज्याला आजचे डॉक्टर लँग्वेज मध्ये म्हणतात, जे मिळत नाही त्या व्यक्तीला होतो टीबी. साध्या भाषेत ज्या व्यक्तीला 2 वेळची भाकरी मिळत नाही ना, तिला होतो टीबी. बाबासाहेबांच्या घरात भाकरी होत नसेल, पण बाबासाहेब सगळं काम सोडून घरात बसले नव्हते. तुमच्या चुलीवर भाकरी होईल त्यासाठी लढत होते, त्यासाठी झगडत होते. 4 मुलं नेली बाबासाहेबांची, 4 मुलं. पण बाबासाहेब खचून घरात बसून राहिली नाही. तुमची मुलं मरू नये म्हणून 24 तास काम करत होती. म्हणून मी जे इथे उभा आहे हे बाबासाहेबांचा खरा परिवार नाही. हा जो माझ्या समोर बसलाय हा बाबासाहेबांचा खरा परिवार आहे. यासाठी काम केलंय ना बाबासाहेबांनी, यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं बाबासाहेबांनी. हा खरा परिवार आहे. खूप मोठी अपेक्षा आहे बाबासाहेबांची. काय बोलून गेले माहितीये बाबासाहेब? जी लोक आज हे म्हणतात की बौद्ध लिहिलं तर आमचं आरक्षण जाईल म्हणून जनगणनेत बौद्ध लिहू नये, बाबासाहेब काय म्हणतात माहितीये? अपेक्षा बाबासाहेबांची. ज्या बाबासाहेबांनी 4 मुलं तुमच्यासाठी कुर्बान केली, सोन्यासारखी माता रमाई कुर्बान केली, आणि काय अपेक्षा घेतली की माझी लोक या देशात बौद्ध धम्म प्रस्थापित करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला माझी लोक तयार आहेत. My people will sacrifice everything to establish Buddhism in this country. हे बाबासाहेब लिहून गेले. माझी लोक बौद्ध धम्म या देशात रुजवण्यासाठी, स्थापित करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. ही अपेक्षा आहे बाबासाहेबांची. आम्ही काय करतोय? नको, महार लिहूया, हिंदू महारच राहूया. बाबासाहेबांनी तुम्हाला हा धम्म का दिला माहित आहे? कारण बाबासाहेबांच्या लक्षात होतं. बघा कुठून सुरुवात झाली बाबासाहेबांच्या संस्थेला? बहिष्कृत नावापासून. बहिष्कृत 1924 ला आम्हाला ओळख काय होती? बहिष्कृत. त्या ओळखीतलं रूपांतर बाबासाहेबांनी काय केलं माहित आहे? शेवटची बाबासाहेबांची संस्था, त्या शेवटच्या संस्थेचं नाव आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ज्याला आम्ही मराठीत म्हणतो भारतीय बौद्ध महासभा. सुरुवात मी काय म्हणालो? जर्नी. बाबासाहेबांच्या जीवनाचा सफर, त्याला मराठीत काय म्हणतो? प्रवास. कुठून प्रवास सुरू झाला? बहिष्कृत नावापासून सुरू झालेला प्रवास बाबासाहेबांनी बौद्ध नावावर येऊन तुम्हाला कन्क्लूड करून दिला की आम्ही बहिष्कृत नाही, आम्ही हरिजन नाही, आम्ही डिप्रेस्ड नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही बुद्धिस्ट आहोत. काय म्हणतात 15 तारखेला? बस झालं आता भारतात पुष्कळ झालं, आता भारताच्या बाहेर जा.
आता भारताच्या बाहेर जा आणि भारताच्या बाहेर जाऊन सांगा की आम्ही भारतातले बौद्ध आहोत. हे जातीचे मंगळसूत्र गळ्यातनं काढून टाका. काय म्हणतात बाबासाहेब, हे आरक्षण मीच दिलं ना तुम्हाला, मीच मागतोय परत, मीच मागतोय परत. आणि असं समजू नका की बौद्ध झाल्यानंतर तुमच्याकडे काही उरलं नाही, तुमच्याकडे कसलेही अधिकार नाही. माझ्या कोटाच्या खिशामध्ये सगळे तुमचे बौद्ध असल्याचे अधिकार सुरक्षित आहेत. आम्ही बाबासाहेबांच्या कोटातला खिसा कधी उघडूनच बघितला नाही. बौद्ध म्हणून आमच्याकडे काय काय आहे हे आमच्या लोकांनाच माहिती नाही. कुणाला माहिती आहे माहिती आहे? बुद्धा फाउंडेशन, बुद्धा फाउंडेशन आहे का? आय एम बुद्धा, सॉरी. कुणाला माहिती आहे माहिती आहे बौद्ध म्हणून काय काय आहे? हा कॅमेरा माझ्यावर झूम करण्यापेक्षा हे माझ्या लोकांना जर तुम्ही दाखवलं, दिसतंय का? अजून वाढवतो. आय एम बुद्धा नावाचं फाउंडेशन आहे. ही व्यक्ती आहे विवेक अग्निहोत्री आणि ही दुसरी व्यक्ती आहे पल्लवी जोशी. ही लोक, यांचा टूर आहे बघा, टूर आहे. कुठे कुठे टूर आहे? युनायटेड किंगडम, लंडन, विलियम कॉलेज, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी, इंपेरियल कॉलेज लंडन, ग्लासगो स्कॉटलैंड, लिचेस्टर यूनिवर्सिटी इंग्लैंड, बर्मिंघम कम्युनिटी इंग्लैंड, पार्लियामेंट ऑफ यूके, योक फाउंडेशन लंडन, इंटरफेथ सेमिनार लंडन, फीसी लंडन. हे झालं लंडनचे दौरे. त्यानंतर जर्मनीत वेगवेगळ्या ठिकाणी, नेदरलँड, वेगवेगळ्या ठिकाणी, संपूर्ण जगात दौरे आहेत. कुणाचे? पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री. जगाला ओरडून ओरडून काय सांगतायत? आय एम बुद्धा. संस्थेचं नाव काय आहे? आय एम बुद्धा. जगाला ओरडून सांगतायत की आम्ही बौद्ध आहोत. बाबासाहेब काय आम्हाला सांगून गेले की भारतात बस झालं, भारताच्या बाहेर जा आणि तिथे जाऊन सांगा की आम्ही बौद्ध आहोत. सांगतोय कोण? पल्लवी जोशी. आणि आम्ही काय सांगतोय? आय एम महार, आय एम मातंग, आय एम ढोर. आम्हाला सांगायला सांगितलं बाबासाहेबांनी, जगातल्या बौद्ध देशांकडे जा आणि तिकडे जाऊन सांगा, या देशामध्ये तुम्हाला जर कोण हैराण करत असेल, तुम्हाला अधिकार देत नसेल, तुमच्यावर अत्याचार करत असेल, तर इकडच्या आमदाराला, खासदाराला, एसपीला, प्रधानमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला न सांगता जगातल्या बौद्ध देशांकडे जा आणि त्यांना जाऊन सांगा की आमच्यावर भारतामध्ये काय होतंय. अख्खे बौद्ध देश तुमच्या पाठीशी उभे राहतील. हा हेतू होता बाबासाहेबांचा. बाबासाहेब तुम्हाला आताही मला वाटतं इलेक्शनचा कालखंड सुरू आहे, इलेक्शन सुरू आहे. बाबासाहेबांनी त्या काळात ज्यावेळेस बौद्ध धम्म स्वीकारला त्यावेळेसही इलेक्शन सुरू होत्या. 1957च्या लोकसभेच्या इलेक्शन होणार होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी इलेक्शन्सला प्राधान्य दिलं नाही. माझ्या गेल्यानंतर माझ्या लोकांचं काय होईल, या देशाचं संविधान जर माझ्या लोकांची रक्षा करू शकला नाही तर बुद्ध हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील. म्हणून बाबासाहेब तुम्हाला धम्म देऊन गेले. त्या धम्माकडे आम्ही डुंकूनही बघत नाही आहोत. बुद्ध आम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. जगातून बुद्ध अजूनही भरभरून देतोय. हे तिवारी, त्रिपाठी, पंडे हे बाहेर जाऊन आज आपण महाबोधी विहाराचा मुद्दा या ठिकाणी घेतलाय. का कब्जा झाला असेल? मी आजही गॅरंटीने तुम्हाला लिहून देतो, या अमरावतीमध्येही जर महाबोधी विहारा एवढं विहार जर तयार झालं तरी त्याच्यावर 50 वर्षामध्ये कब्जा होईल. का सांगा?
कारण आमची स्त्री मर्याईच्या दारात आहे, वित्तू बाबाच्या पुढे उभी आहे. तुमची ही प्रार्थना स्थळ आज दुसऱ्यांच्या ताब्यात का गेलीत? धम्माचं कल्चर रुजवण्याचं कामच आम्ही केलं नाही. धम्माच्या या सगळ्या प्रार्थना स्थळ आज फक्त महाबोधी महाविहार नाही आहे, असे अनेक आहेत. माझ्याच पिटिशनमुळे ही सगळी मंदिरं खोदण्याचं काम थांबवण्यात आलं. आजही असेल टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेसच्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये. माझी पिटिशन होती. ज्ञानव्यापी मस्जिदेचं प्रकरण आठवतंय तुम्हाला? 4-5 वर्षापूर्वी ज्ञानव्यापी नावाची मस्जिद खोदण्यात आली. तिथे काही शिवलिंग सापडलं म्हणून सगळ्या मस्जिदांना खोदण्याचं ऑर्डर हायकोर्टाने वाराणसी अलाहाबाद कोर्टानं संमती दिली की ठीक आहे, ती मस्जिद खोदा. मी म्हणालो बरं आहे, खूप चांगली घटना आहे. जर तुम्ही मस्जिद खोदायची परवानगी देता तर मलाही असं वाटतं की जगन्नाथपुरीचं मंदिर हे बुद्धाचं विहार आहे, त्या बालाजीचं मंदिर हे बुद्धाचं विहार आहे. म्हणून मी पिटिशन टाकली सुप्रीम कोर्टात की जसं तुम्ही हिंदूंना परवानगी दिली मस्जिद खोदायची, मलाही परवानगी द्या हिंदूंची मंदिरं खोदायची. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सगळंच बंद केलं. नको, तुम्ही एक मस्जिद खोदाल, हा 100 मंदिरं खोदेल. तेव्हापासून बंदी आहे, तेव्हापासून स्टेटस को मेंटेन आहे. वर्शिप ऍक्ट म्हणून या देशात ऍक्ट लागू आहे. मी तुम्हालाही सांगू इच्छितो, आज महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी जगभरातून एवढा निधी या आंदोलनाला प्राप्त झालाय. तो निधी महाबोधी महाविहार मुक्त करण्याऐवजी आपण जमीन घेऊन नालंदा आणि तक्षशिला उभी राहिली असती, इतका निधी या देशात आलेला आहे. जोपर्यंत नालंदा तयार होत नाही, जोपर्यंत तक्षशिला तयार होत नाही, जोपर्यंत धम्माला वाचवणारी लोक तयार होत नाही, तोपर्यंत असंख्य महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात जातील. ही माझं तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगणं आहे. कारण आमची लोक तयार नाही ना. अहो, महाबोधी महाविहार खूप लांब आहे. दीक्षाभूमी साधी वाचवू शकत नाही तुम्ही. मी जर खोटं बोलत असेल तर उभं राहून तिथेच माझं म्हणणं खंडन करा. त्या दीक्षाभूमीवर दांडिया सुरू झाला, नवरात्र सुरू झाली. ती दीक्षाभूमी आम्ही वाचवू शकत नाही आणि आम्ही महाबोधी महाविहार वाचवण्यासाठी आंदोलन उभी करतोय. कुणाची फसवणूक करतोय आम्ही? कुणाची फसवणूक करताय? ऍक्ट काय सांगतो? 26 जानेवारी 1950 ला आम्हीच कबूल केलेला आहे. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1950 वाचा. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1950 मध्ये हे देशाच्या लोकांनी कबूल केलेलं आहे की 26 जानेवारी 1950 ला भले एखादं मस्जिद हजारो वर्षापूर्वीचं मस्जिद जर 26 जानेवारी 1950 ला जर ते मंदिर आहे तर ते मंदिर म्हणूनच स्वीकार केलं जाईल. जर एखादं मंदिर हजारो वर्षापासून ते जर मस्जिद आहे पण 26 जानेवारी 1950 ला जर आज ते मंदिर आहे तर ते मंदिर म्हणूनच कबूल केलं जाईल. हा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1950 देशात लागू आहे आणि त्यामुळेच आज आम्ही इतर मंदिरं खोदत नाही आहोत. असं असताना कोर्टातली लढाई आपण जिंकणार आहोत का? आपणच कबूल केलंय ना की जी स्टेटस आहे तो आम्हाला मान्य आहे. आणि जो महाबोधी महाविहाराचा ऍक्ट आहे तो ऍक्ट पूर्णपणे हा मॅनेजमेंट साठीचा आहे, ऍडमिनिस्ट्रेशन साठीचा आहे. तिथे पंडे बसून होम हवन करणार नाहीत याबद्दल ते सांगत नाही की ही महाबोधी महाविहारवर ट्रस्टी कोण येणार आहेत, ते ट्रस्टी कोण असले पाहिजेत त्याच्याबद्दल आहे.
त्याबद्दल आहे. महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असावं याकरिता युनायटेड नेशन्स मध्ये आम्ही अपील दिलेले आहेत. या 3, 4, 5, 6, 7 आणि 8 तारखेला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे जवळपास 150 बौद्ध देशातली लोक तिथे येणार आहेत. त्या लोकांनाही मी हे निवेदन देणार आहे की सिखांचं गुरुद्वारा जसं सिखांच्या हातात आहे, ख्रिश्चनांचं चर्च जसं ख्रिश्चनांच्या हातात आहे, तसं बौद्धांचं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असायला हवं. याकरिता तुम्हीही भारताच्या या न्याय व्यवस्थेवर त्या पद्धतीने हा आवाज उठवा, हे आम्ही देणार आहोत. पण भारतात ऑलरेडी प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1950 लागू आहे. आता मला सांगा, ते तुमचं संविधान हटवायला तयार आहेत, तयार बसलेले आहेत, संविधान हटवतायत, ते तुम्हाला महाबोधी महाविहार देतील? आम्ही काय करतो माहिती आहे, आम्ही प्रतिक्रियावादी आहोत. त्यांनी क्रिया करायची, आम्ही प्रतिक्रिया द्यायची. आता आपण काय देतोय? प्रतिक्रिया. आम्हाला क्रिया केली पाहिजे, आम्हाला क्रिया केली पाहिजे. हे बघा परत आलं, आपका ब्लड प्रेशर हाय होगा इसलिए पाणी पीजिए. माझा ब्लड प्रेशर काही दिवसापूर्वी 240 वर गेला होता आणि 2 दिवस ICU मध्ये राहून मग 180 160 वर आल्यावर मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर मला सोडा, माझे बरेच कार्यक्रम मीटिंग सगळे पेंडिंग आहेत, मला जायचं आहे. डॉक्टर म्हणाले जाऊ देतो पण बोलायचं नाही. आता मग मी मला बोलायचंच नाही तर सोडूच नका बोललो. त्यामुळे मला मग हे आले की जास्त मोठ्याने बोलू नका. आता मोठ्यानं बोललं नाही तर तुमच्या कानापर्यंत माझा आवाज जाईल कसा? बाबासाहेब काय म्हणाले माहिती आहे एकदा, की बाबासाहेबही असे समजत होते लोकांना. बाबासाहेबांना लोकांनी सांगितलं बाबासाहेब नाही ऐकत, ती लोक जाऊ द्या, सोडून द्या, नका समजू त्यांना. बाबासाहेब म्हणाले माझी समस्या डोंगरासारखी आहे, डोंगरासारखी समस्या आहे. त्या डोंगरासारख्या समस्येला मी डोकं आपटून आपटून ती समस्या फोडणार आहे. मला माहिती आहे माझी समस्या ही डोंगरा एवढी समस्या तुटणार नाही, माझं डोकं आपटून आपटून तुटणार नाही, पण माझ्या डोक्यातलं वाहिलेलं रक्त बघून तरी माझ्या समाजातली लोक जागी होतील आणि तो डोंगर फोडून टाकतील. माझी मुवमेंट दुसरी तिसरी काही नाही आहे, दुसरं काही करत नाही. गांधींनी, आपण नेहमी हिंदी पिक्चर मध्ये बघितलंय ना, बापाचा बदला पोरगा घेतो, आजोबाचा बदला नातू घेतो. तसं मी माझ्या पंजोबांचा बदला घ्यायला आलोय. माझ्या पंजोबांनी या देशात एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं होतं आणि स्वप्नच बघितलं नव्हतं तर ते पूर्णही केलं होतं. पण गांधी आडवा आला आणि गांधींनी बाबासाहेबांच्या हातून तो कॉम्युनल अवॉर्ड हिसकावून घेतला आणि आमचं स्वतंत्र व्यवस्था ही नष्ट झाली. बाबासाहेबांनी सुरुवातीपासून या व्यवस्थेला सांगितलं आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही मुसलमानही नाही आहोत. अनेक धर्म बाबासाहेबांना सांगत होते की आमचा धर्म स्वीकारा, तुम्ही हिंदू नाही ना, तुम्हाला हिंदू धर्म नको ना, ख्रिश्चन धर्म घ्या, वा ख्रिश्चन. सिख धर्म घ्या, वा सिख. तुम्हाला जमिनी देतो, तुम्हाला पैसे देतो. बाबासाहेबांनी एस्टॅब्लिश असलेले धर्म लाथाडले, नको तुमचे धर्म. कारण तुमच्याही धर्मात आल्यानंतर तुम्ही आम्हाला जातीची वागणूक द्याल. सिखांमध्ये आल्यावर मजहबी सिख, रविदासी सिख, आम्हाला सिख म्हणून तुम्ही मान्यता देणार नाही. मुसलमानांमध्ये आल्यावर कुरेशी मुसलमान, पसमानदा मुसलमान, दलित मुसलमान, तिथेही आम्हाला तुम्ही हीन वागणूक द्याल. ख्रिश्चन धर्मात आल्यानंतरही दलित ख्रिश्चन, प्रोटेस्टंट ख्रिश्चन, कॅथलिक ख्रिश्चन अशी विभागणी कराल. तुमची जमीन नको, तुमचा पैसा नको. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 ला उत्तर दिलं,
आम्ही तुमच्या पैशांसाठी, तुमच्या जमिनींसाठी लढत नाही, झगडत नाही. आम्ही झगडतोय, आम्ही लढतोय ते आत्मसन्मानासाठी लढतोय. आणि तो आत्मसन्मान मला या बुद्धाच्या धम्मामध्ये मिळणार आहे. बाबासाहेबांनी ठणकावून आम्हाला सांगितलं, आम्ही बौद्ध आहोत. आणि आज होत नाही आहोत, आमचे पूर्वज बौद्ध होते. तुम्हाला खात्री नसेल, आत्ताच 2 महिन्यात येईल. आता नोव्हेंबर सुरू आहे. डिसेंबर गेल्यानंतर 1 तारखेला बरीच लोक भीमा कोरेगावला जातात. नुसतं त्या स्तंभाला अभिवादन करू नका, जरा मागे जा. त्या दिवशी लोकांना नावं वाचता येऊ नये म्हणून ते हारांनी, फुलांनी कव्हर केलेली असतात. त्या दगडावर तुमच्या पूर्वजांची नावं आहेत, पूर्वजांची नावं आहेत. इथे बसलेला प्रत्येकाला मी चॅलेंज देऊन सांगतो, एक तरी नाव त्या दगडावरचं काढा ज्याच्या नावाच्या पुढं महार शब्द असेल. महार. एकाच्याही नावापुढं महार लिहिलेलं नाही. त्यावेळी तर जात मागे लिहायची पद्धत होती ना. प्रत्येकाच्या नावाच्या मग काय लिहिलंय? सिद्ध, नाग. बाबासाहेबांच्या आजोबांचं नाव काय? मालनाग. वडिलांचं नाव काय? रामनाग. आमच्या कुणाच्याही नावापुढं महार शब्द नाहीये. मग ही नाग आहेत कोण? तुम्ही लोक कोण आहात याची ओळख बाबासाहेबांनी मुद्दाम तुम्हाला दीक्षा देण्यासाठी करून दिली. की मी नागपूर ही भूमी का निवडतोय? कारण ही नाग लोकांची भूमी आहे. आणि ही नाग लोक कोण आहेत? ज्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार अफगाणिस्तान पर्यंत जाऊन केला, ती ही नाग लोक आहेत. त्या नाग लोक आमचे पूर्वज होते, त्यांचे आम्ही वंशज आहोत. ही ओळख बाबासाहेबांनी दिली, म्हणजे आम्ही बौद्ध आहोत. बौद्ध आहोत. मग जर आम्ही बौद्ध आहोत, मग सांगा, ही मुलं आमची लहान बसली, हा मुलगा बसलाय, ही मुलं आता मोठी झाली, माझी मुलगी आज 9वी मध्ये आहे. आम्ही बौद्ध आहोत. बौद्धांच्या मुलांचं शिक्षण कुठे झालं पाहिजे? हिंदूंच्या दारात, सिखांच्या दारात, ख्रिश्चनांच्या दारात, पारशांच्या दारात, कुणाच्या दारात? बौद्धांच्या दारात. बौद्धांच्या शिक्षणाची व्यवस्था बौद्धांनी केली पाहिजे. पण आमच्या शिक्षणाची व्यवस्था कुठे होते? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा. मुलं आम्ही पैदा केली. 9 महिने आमच्या स्त्रियांनी वाढवली पोटामध्ये. कपड्यांचा खर्च आम्ही करतोय, खाण्याचा खर्च आम्ही करतोय, पुस्तकांचा खर्च आम्ही करतोय, शाळेत आम्ही पाठवतोय. शिकतायत काय? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू. माझा लढा दुसरा तिसरा काही नाही. बाबासाहेबांनी जो कॉम्युनल अवॉर्ड आणला होता, बाबासाहेबांनी जी सेपरेट सेटलमेंट आणली होती, बाबासाहेबांनी जी स्वतंत्र व्यवस्था आणली होती, माझा लढा ती स्वतंत्र व्यवस्था या देशात पुन्हा उभी करणं हा माझा खरा लढा आहे. आम्ही जर बौद्ध आहोत तर बौद्धांची मुलं ही बौद्धाच्या शाळेत शिकली पाहिजेत आणि बौद्धाच्या सिलेबसवर शिकली पाहिजेत. गणपतीचा नाही शिकली पाहिजेत, भटाचा नाही शिकली पाहिजेत. बुद्धाची मुलं आणि आम्ही बौद्ध आहोत, त्यामुळे आम्ही भेदभाव करणार नाही. आम्हीही ब्राह्मणांच्या मुलांना प्रवेश देऊ, पण शिक्षण मात्र बुद्धम शरणम गच्छामीने सुरुवात होईल. ही स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था सुरू करत आहोत. स्वतंत्र अर्थव्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे. आम्ही बौद्ध आहोत. आम्ही सकाळपासून नोकरीला जातो. किती लोक नोकरदार आहेत? जी नोकरी करतात हात वर करा. जी लोक शेती करतात, जी लोक काही उद्योग व्यवसाय करतात आहे, म्हणजे सकाळपासून मेहनत करता, पैसा कमवता, कमवल्यानंतर पैसा कुठे ठेवता? कुठे ठेवता? बँकेत. कुठे? मग खिशात किती असणार आहे? आजकाल तर ते आलंय फोन पे. स्कॅन केलं, मग हे फोन पे मधले पैसे कुठे असतात? खिशातनं जातात का डायरेक्ट? म्हणजे बँकेत पडून आहेत. जितक्याही बँक भारतात आहेत, जितक्याही, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक तर संपली,
SBI यापैकी बौद्धांची बँक कोणती? सांगा. एकही नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या थिसिसवर RBI उभी राहिली त्या लोकांची एकही बँक नाही. कारण ते पुस्तकच आम्ही उघडून वाचलं नाही. आणि म्हणून आज काय झालंय माहित आहे? ते साधू आणि संत ते तुम्हाला सांगतात ना 10 मुलं पैदा करा, ते स्वतः पैदा करत नाही. मोदीने त्याच्या बायकोला त्रासच दिला नाही, गरजच नाही. तुमची मुलं आयती मिळत आहेत ना, त्यांची झेंडे उचलायला, त्यांचे कावड यात्रा न्यायला तुमची मुलं आहेत की. घरातल्या बाईला कशाला त्रास द्यायचा? घरात कशाला त्या बाळाला वाढवायचं? त्याला अन्न खाऊ घाला, त्याला दवा दारू करा, त्याचं गणवेश आणा, त्याला दप्तर आणा, त्याला पुस्तकं आणा. कुणी सांगितलंय? तुमची मुलं मिळतायत की आयती? मुलं तुमची, व्यवस्था त्यांची. ह्युमन रिसोर्स, तुमचा ह्युमन रिसोर्स ती लोक वापरतायत. तुमचा मनी रिसोर्स ती लोक वापरतात. कमवायचं तुम्ही कमवायचं. आम्ही फक्त बँक उभी करू. तुम्ही कमवल्यानंतर आमच्या बँकेत पैसे ठेवायचे, आम्हाला आयते पैसे मिळणार. आम्ही कमवणार नाही. अडाणी अंबानी काय काम करतात सांगा? सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय विटा उचलतात, काय ऑफिसमध्ये बसून अकाउंट लिहितात, काय करतात? असं ते काय करतात की जगातल्या सगळ्यात श्रीमंतांच्या यादीवर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले? काय करतात मी सांगतो तुम्हाला. परत एक इन्फॉर्मेशन देतो. तुम्ही गुगल करा अडाणी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया लोन वेव्ह ऑफ. आमच्या इकडे आता नवी मुंबईचं एअरपोर्ट बनलंय, नवीनच आता सुरू होईल इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे बघा, द हिंदू नावाचा एक पेपर आहे. 29 मार्च 2022 इंग्लिश न्यूजपेपरमध्ये बातमी आली आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाने अडाणीचे 12,770 करोड रुपये माफ केले. तुमचे 12 रुपये माफ करणार नाही. अरे या सगळ्या बँकेमध्ये SBI असेल, महाराष्ट्र बँक असेल, या सगळ्या बँकेमध्ये आमचे पैसे आमचे पडलेत. ते सगळे पैसे उचलून अडाणीला देतात. आमच्या पैशावर व्यवस्था अडाणीची, अंबानीची. का? कारण आम्ही 10 ते 5 पर्यंत दिवसभर नोकरी, व्यवसाय, उद्योग करण्यामध्ये इतके व्यस्त झालो की तो कमावलेला पैसा ठेवण्यासाठी आम्ही कधी बँकच उभी केली नाही. माझं शिक्षण फायनान्स मधलं आहे, MBA फायनान्स आहे, PhD इन फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. ज्यावेळेस मी हा सगळा अभ्यास करून समाजकार्य करण्यासाठी उतरलो त्यावेळेस माझे क्लासमेट्स, कलिग्स यांनी मला सांगितलं, एवढा अभ्यास केला, एवढ्या डिग्रीज मिळाली, चांगली नोकरी तुला आहे, हे सगळं सोडून कुठे जातो गल्ली बोळामध्ये? ही कामं कर, चांगली जपानमध्ये जा, तिथेच सेटल हो. बोललो नाही, मला बाबासाहेबांचं जे काम आहे ते मला पूर्ण करायचं. मग त्यांनी मला प्रश्न केला, मग तुला जर कामच पूर्ण करायचं होतं मग एवढं शिक्षण का घेतलंस? एवढे चांगले डिग्रीज का घेतल्यास? एवढ्या चांगल्या मार्कानं पास का झाला? तुझ्या तर डिग्र्या वाया गेल्या. मी त्यांना प्रश्न केला, समजा मी या डिग्र्या घेतल्यानंतर एखाद्या बँकेमध्ये जर नोकरी केली असती तर माझ्या शिक्षणाचा वापर कुणाला झाला असता? तो म्हणतो त्या बँकेला. मग आता मी जर नोकरी केली नाही, त्याचं म्हणणं झालं की आता तू जर नोकरी केली नाही तर तुझं शिक्षण वाया गेलं. मी सांगितलं नाही, मी माझं शिक्षण वाया जाऊ देणार नाही. मी एखाद्या बँकेची व्यवस्था करण्यापेक्षा माझ्या शिक्षणाचा वापर माझ्या समाजाच्या व्यवस्थापनासाठी करणार आहे. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर आहे.
आम्ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे निर्माण केलंय. गावागावापर्यंत आम्ही जातोय, जिल्ह्यापर्यंत आम्ही जातोय आणि प्रत्येकाला सांगतोय की तुम्ही तुमचा पैसा जो ब्राह्मणांची व्यवस्था उभं करण्यासाठी लावताय तो आता लावायचा थांबवा आणि बौद्धांच्या व्यवस्थेला उभं करण्यासाठी तो ट्रान्सफर करा. जर बँक बौद्धांची असेल तर व्यवस्था ही बौद्धांची उभी राहील. ही व्यवस्था आम्ही करतो. प्रत्येकाकडे बौद्ध असल्याचा दाखला असला पाहिजे. आमच्याकडे आमची माहितीच नाही. समाजाचं व्यवस्थापन करायचंय ना, मग समाजाची माहिती असली पाहिजे ना की किती बौद्ध आहेत. इथे उपस्थित असणाऱ्यापैकी किती लोकांकडे बौद्ध असल्याचे दाखले आहेत सांगा, हात वर करा. मी जवळपास जेवढे हात वर येत आहेत उपस्थितांपैकी 1% लोक असतील. एकही नाही. 1% ही लोक आहे. परिषद बौद्धांची आहे. बौद्ध परिषदेमध्ये बौद्ध असल्याचे दाखलेच नाहीत. फडणवीसानं विधानसभेमध्ये उभं राहून घोषणा केली आहे. नवीन कायदा झालेला आहे. अनुसूचित जातीची लोक 3 धर्मांमध्ये जाऊन आपलं अनुसूचित जातीचं आरक्षण कंटिन्यू त्यांना मिळू शकतं. 4थ्या धर्मात गेले तर त्यांना आरक्षण मिळणार नाही. ते 3 धर्म कोणते? हिंदू, सिख आणि बौद्ध. म्हणजे उद्या जर तुम्हाला अनुसूचित जातीचं आरक्षण हवं असेल तर तुम्ही या 3 धर्मांपैकी कोणत्या तरी धर्माचे आहात हे सिद्ध करावं लागेल. आणि तुमच्याकडे बौद्ध धर्माचे तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी बौद्ध असल्याचे दाखलेच नाही. आता जर तुमच्याकडे बौद्ध असल्याचा दाखलाच नाही मग तुम्ही कोणत्या धर्मात मोडले जाल? हिंदू. म्हणून मी तुम्हा लोकांना अपील करतोय, जो ह्युमन रिसोर्स, जे मानव संसाधन आमचं, त्या पालख्यांना काय म्हणतात, जे पालखी उचलतात ते कावड यात्रेसाठी आमची मुलं जी त्यांनी घेतलीत ती मुलं मी परत मागतोय. ती मुलं मला द्या. गावागावापर्यंत जाण्यासाठी द्या, घराघरापर्यंत जाण्यासाठी द्या आणि प्रत्येक घरातल्या बौद्धाकडे बौद्ध असल्याचे दाखले हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला तुमच्या लोकांमधनं ती मानव संसाधन, ह्युमन रिसोर्स मला द्या. तो ह्युमन रिसोर्स मला हवाय. ही टीम आम्हाला तयार करायची आहे. प्रत्येक गावात बौद्ध असल्याचे दाखले आमच्या लोकांपर्यंत गेले पाहिजेत. आज या देशामध्ये बौद्धांची लोकसंख्या किती? 0.6%. साधा 1% ही आम्ही बौद्ध म्हणून स्वतःची नोंद घेतलेली नाही. प्रत्येक गावामध्ये ही व्हॉलेंटियर्स मी तयार करतोय. तुमच्यापैकी माझे इथे कुठे लोक बसलेली असतील, यांच्याकडे तुमची नावं द्या जे व्हॉलेंटियर म्हणून काम करायला तयार असतील. प्रत्येक घरात जाऊन बौद्ध असल्याचे दाखले देण्यासाठी ती टीम मला तयार करायची. त्या पद्धतीने मी हे सगळं मॅनेजमेंट, समाजाचं मॅनेजमेंट उभं करतोय. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं मला साथ आणि सहयोग हवा. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिला. हा धम्म इतर लोक घेऊन चाललीत. तुम्ही महाबोधी महाविहार घेऊन बसलात. अख्खा बुद्ध नीतू अंबानी घेऊन चालली, पल्लवी जोशी घेऊन चालली, नरेंद्र मोदी घेऊन चालला, योगी घेऊन चालला. तिथं आमचं लक्ष नाही आहे. तिथं आमचं लक्ष नाही. आमची स्वतंत्र व्यवस्था उभं करण्याकडे आमचं लक्ष नाही. आमचं स्वतंत्र युनिव्हर्सिटीज उभं करण्याकडे आमचं लक्ष नाही. आम्हाला डायव्हर्ट केलं जात आहे. महाबोधी महाविहार हे मुक्त होतील. 84,000 असे स्तूप आजही आपला त्याच्यावर कब्जा झालाय. जगन्नाथपुरीचं मंदिर हे बुद्ध विहार आहे. बालाजीचं मंदिर हे बुद्ध विहार आहे. आम्हाला ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं तिथे आम्ही कानाडोळा करतोय आणि नॉन प्रोडक्टिव्ह ठिकाणी आम्ही आमची एनर्जी तिथे लावतो. म्हणून मी तुम्हा लोकांना आव्हान करीन, बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला धम्म दिलाय त्याचा हेतू ओळखा. हेतू ओळखा.
की आमचा हेतू, बौद्ध होण्यामागचा हेतू काय आहे. आम्हाला जगात जायचं, त्या जगातल्या बौद्ध देशांना आम्हाला सांगायचं. मी बाहेर जातो, बाहेरच्या देशात जातो. या 4 तारखेपासून माझी कॉन्फरन्स आहे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टची. तिथे एकही बौद्ध मला दिसत नाही. तिवारी, त्रिपाठी, देशपांडे हे तिथे बौद्ध म्हणून येत आहेत आणि आमची लोक इथे भांडतायत, मी अध्यक्ष का तू अध्यक्ष. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणानं, आता इलेक्शनचा काळ आहे, मी तुम्हाला एक प्रामाणिकपणानं एक मनाची एक इच्छा व्यक्त करून सांगतो. तुम्ही कुणाचेही पॉलिटिकल वेल विशर असाल, कुणाचेही असाल. काही लोक इथे आठवलेंचे कार्यकर्ते बसले असतील, काही इथे बाळासाहेबांचे कार्यकर्ते बसले असतील, काही इथे आनंदराजजींचे कार्यकर्ते बसले असतील, काही इथे मायावती बहिणजींचे कार्यकर्ते बसलेले असतील. अनेक पक्षामध्ये आपली लोक काम करतात. काही लोक बीजेपीतही काम करतात, काही लोक शिंदे गटात काम करतात, काही लोक उद्धव गटात काम करतात, काही लोक त्या राहुल गांधीकडे काम करतात. तुमचे पॉलिटिकल पक्ष कोणतेही असो, तुम्ही पॉलिटिकली कुणालाही फेवर करत असाल. सगळी जण बुद्ध विहारात कधी ना कधी गेला असाल, गेलात. सगळ्यात आधी काय करता विहारात जाण्याआधी? चप्पल बाहेर काढतो, है ना. चप्पल आणि बुट बाहेर काढतो आणि मग बुद्ध विहारात प्रवेश करतो. बरोबर आहे. मी तुम्हाला ही विनंती करणार आहे, ज्या दिवशी बौद्ध धम्माचा प्रश्न येईल त्या दिवशी तुमचे पक्ष बाहेर ठेवा आणि बौद्ध म्हणून एकत्रित या. ज्या दिवशी बौद्ध धम्माचा प्रश्न येईल, मग तुमचा शिवसेनेचा झेंडा, काँग्रेसचा झेंडा, राष्ट्रवादीचा झेंडा. मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी कर्नाटकला होतो, त्यानंतर आंध्राला होतो. तिकडे काही पक्षाचे झेंडे आहेत, ते झेंडे इकडे नाहीत. उद्धव ठाकरेचा झेंडा दिल्लीला नाही आहे का? हे झेंडे, हे आपल्या राज्यातले पॉलिटिकल झेंडे अख्ख्या देशभर आहेत का? नाही. जो झेंडा अख्ख्या देशावर नाही, मी माझ्या युवकांना, काही लोकांना म्हणतात युथला मध्ये, राहुलजी युथ तरुणाला काय वाटतं? हा, धम्माचं काम करू ना आम्ही रिटायर्ड झाल्यावर, है ना. माझी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जरा टीम असेल का इथे उभी आहे का? जरा या स्टेजवर समोर आलात तरी चालेल. ही आमची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची टीम ही काम करते. मला बाबासाहेबांची बौद्ध धम्माची चळवळ चालवायला ही लोक तुम्ही देता. कधी देता माहिती आहे? जेव्हा ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होईल, डायबिटीज त्याला होईल, सगळी नोकरीत बसा तुम्ही आपापल्या जागेवर, सगळी नोकरी संपली, आयुष्यातलं सगळं आता काम संपलं, मग मी धम्म कार्याला येईन. म्हणजे आता तुमच्या घरच्या कामचा राहिला नाही. तुमच्या ऑफिसच्या कामचा राहिला नाही, म्हणून ऑफिसने पण रिटायर केलं, बाबा आता तू आमच्या कामचा नाही, घरी बस. मग सगळ्या कामाचा बिनकामाचा मग मला द्यायचा. घ्या राजरत्न, तुम्ही बौद्ध धम्माची चळवळ चालवता, हा घ्या आमचा बीपी असलेला, हा घ्या आमचा डायबिटीस असलेला. कळतंय बौद्ध धम्म का वाढत नाही? ज्या सम्राट अशोकानं आपली लहान लहान मुलं या देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला दिली, जोपर्यंत ते सम्राट अशोक तयार होत नाहीत तोपर्यंत बौद्ध धम्म या देशात वाढणार नाही. माझ्या वडिलांनं मला तरुण झाल्यानंतर समाजाला दिलं नाही. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, माझं PhD झाल्यानंतर, माझं नोकरी लागल्यानंतर मला समाजाला धम्म कार्याला दिलं नाही. माझा जन्म झाल्या झाल्या त्यांनी माझं नाव ठेवलं. याचं नाव असेल राजरत्न. का तर बाबासाहेबांना जो अपेक्षित राजरत्न होता तो मी, माझा एक मुलगा बाबासाहेबांच्या या मुवमेंटला आत्ताच दान करतो. म्हणून जन्म झाल्या झाल्या माझ्या वडिलांनी मला हे धम्म कार्य करण्यासाठी बहाल केलं.
मी पण यावं का? सगळं राजकारण करतो 60 वर्षापर्यंत आणि राजकारणात काहीच हाती आलं नाही, मग चिवर घेतो आणि मग येतो तुमच्याकडे धम्माची मुवमेंट घेऊन. काय करताय? युथ, आमचा युवा ज्यानं या धम्माची मुवमेंट हातात घेतली पाहिजे तो राजकारण्यांचे झेंडे हातात घेतोय, बाईकला ठोस खोसतोय आणि अख्ख्या गावभर फिरतोय, त्या पक्षाचा प्रचार करतोय. ते पक्ष वाढतायत. मी तुम्हा युवकांना सांगू इच्छितो, हे जे झेंडे तुम्ही राजकारणाचे आपल्या हातात घेताय, जे राज्याच्या पण बाहेर नाहीत, असले झेंडे हातात घेण्यापेक्षा हा बौद्ध धम्माचा झेंडा 135 देशांवर आहे. 135 हा झेंडा आपल्या हातात घ्या आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारी बौद्ध धम्माची मुवमेंट, स्वतंत्र व्यवस्थेची मुवमेंट ही आपल्या हातात घ्या. जोपर्यंत तुम्ही ही मुवमेंट घेणार नाही हातात, तोपर्यंत धम्म या देशात वाढणार नाही. त्या पद्धतीने आम्हाला ही मुवमेंट चालवायची. बाबासाहेबांनी ही पुस्तक मला या ठिकाणी दिलंय. बाबासाहेबांनी बौद्धांना सांगितलं, कारण बुद्ध आणि धम्म हा तयार करत असताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं, बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माच्या प्रिफेस मध्ये लिहिलंय की मी लोकांना, नाही या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये लिहिलंय की मी लोकांना बुद्ध धम्माचं तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न करतोय. लोक म्हणतात आम्हाला तत्वज्ञान नको, पूजा कशी करतात ते सांगा. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, तुम्हाला पूजाच पाहिजे ना, मग पूजा पण मी कशी करतात ते सांगतो. म्हणून बाबासाहेबांनी परदेशात जाऊन बौद्ध धम्मामध्ये कशा पद्धतीने आचरण करायचं, कशा पूजा असतील, कशा विधी असतील, त्या पद्धतीची एक पुस्तिका तयार केली आणि ती पुस्तिका व्हॉल्युम्समध्ये आहे. भले मोठे मोठे व्हॉल्युम्स आहेत, आमच्या लोकांना ते व्हॉल्यूममध्ये कुठे ते सापडत नाही, म्हणून मी ते व्हॉल्यूम मधलं तेवढीच पानं बाहेर काढली आणि एक स्वतंत्र पुस्तिका तयार केली. ही प्रत्येक बौद्धाकडे असणं गरजेचं आहे की आमची वंदना काय, आमचे संस्कार कसे, आम्हाला नामकरण कसं करायचं आहे, हे सगळं बाबासाहेबांनी तयार केलेली विधी आहे. ही विधी प्रत्येक बौद्धाकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असली तर खूपच चांगली, पण या विधीमधलं एकही पान आम्ही एडिट केलं नाही. बरेच लोकांना मी बघितलंय पुस्तक बाबासाहेबांचं मनोगत स्वतःच लिहित बसलेत. आम्ही कोण होतो बाबासाहेबांच्या पुस्तकाला स्वतःचा प्रिफेस देणारी? आमचं क्वालिफिकेशन तरी आहे का तेवढं? आणि म्हणून आम्ही केवळ बाबासाहेबांची प्रस्तावना, बाबासाहेबांच्या पुस्तकाला स्वतःची प्रस्तावनाही जोडणारी लोक आहेत, स्वतःची प्रस्तावना. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेवढं लिहिलंय तेवढंच तुमच्या हाती मी ते दिलंय. माझी काही लोक, माझ्या गाडीत ही पुस्तकं ठेवतोच मी, की ज्या गावात गेलो तिथे बौद्ध धम्माचं, कारण माझं भाषण तुमच्या लक्षात राहणार नाही. ह्युमन माइंड हे 8 तासाच्या वर त्याच्या लक्षात राहत नाही. मी किती इथे बोलून गेलो तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी विसरून जाल. म्हणून ह्या पुस्तक रूपी हे बौद्ध पूजा पाठ मी या ठिकाणी घेऊन आलेलो, तेही तुम्ही जाताना घेऊन जा. 50-50 रुपयाची मला वाटतं किंमत आकारलेली आहे, जेणेकरून ही पुस्तकं संपली की दुसरी पुस्तकं प्रिंट करून घराघरापर्यंत हे पोहोचले पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही हे काम करतो. तुमच्यापैकी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा ही संस्था गावागावात नेणारी युथ पण मला हवी. युवा युवती या लोकांनी बाबासाहेबांची ही मुवमेंट नेली पाहिजे गावागावात. मी ही मुवमेंट बाबासाहेबांची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मी ही जगामध्ये नेतो, प्रत्येक देशामध्ये नेतो. काय काम आहे माझं? माझं काम आहे जगातल्या बौद्ध देशांना हे सांगणं की जोशी बौद्ध नाही, अग्निहोत्री बौद्ध नाही, अंबानी बौद्ध नाही, योगी बौद्ध नाही, आम्ही खरे बौद्ध आहोत ही मी जगातल्या बौद्धांना सांगतोय. आणि तुमचं काम आहे की ही आम्ही बौद्ध इथे समोर तयार आहोत, आम्ही या देशातले खरे बौद्ध आहोत. त्यासाठी मला गावागावातला बौद्ध हा रेकॉर्डवर हवा. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अपील करीन की बाबासाहेबांची ही बुद्धिस्ट मुवमेंट आम्हाला या देशात उभी करायची आहे. मी आज तुम्ही बघत असाल, शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबतो. नरेंद्र मोदी किंवा यापूर्वी कोणताही प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असला की तो हिंदू बाबांच्या पाया पडतो,
जैन नागा बाबांच्या पाया पडतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. आताही आपण बघितलं की ते भगवे वस्त्र घालून तो काही ते ध्यानस्थ बसलेला असतो. मी जाणीवपूर्वक मी या आसनावर बसलो नाही. आणि ज्या वेळेस बौद्ध भिक्खू आले त्यांना ते आसन दिलं. का? कारण नेत्याच्या वर बौद्ध भिक्खू आहे. हे जोपर्यंत आम्ही आचरण करणार नाही, तुम्ही करणार नाही. जोपर्यंत आम्ही मान सन्मान आमच्या धम्माला देणार नाही, तुम्ही देणार नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने आम्हाला हा धम्म लोकांपर्यंत घेऊन जायचं. बाबासाहेबांनी जे मला सांगायचं होतं, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं जे बाबासाहेबांनी निर्माण केली, ही संस्था निर्माण केली जगातल्या बौद्धांना हे सांगण्यासाठी की आम्ही भारतातले बौद्ध आहोत. आणि म्हणून तुम्हा लोकांना या देशामध्ये बौद्ध म्हणून ओळख निर्माण करायची. बाबासाहेबांनी आमची ओळख कुठपर्यंत घेऊन गेलेत माहित आहे? मी संयुक्त राष्ट्राच्या परिषदांना ज्यावेळेस जातो, जवळपास 120-130 देशातले बौद्ध त्या ठिकाणी आलेले असतात. आम्ही ज्यावेळेस त्यांच्या समोर जातो आणि त्यांना सांगतो आम्ही भारतातून आलोत, बाबासाहेब आमची ओळख बघा कुठपर्यंत करून गेलेत. जगातली लोक म्हणतात, ओ भारतातून आलात, इंडियातून आलात, आंबेडकर्स इंडिया. आजही या देशाची ओळख मोदीचा किंवा गांधीचा भारत म्हणून होत नाही, तो बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून होतो. का? तर त्या सगळ्या देशांच्या लोकांना माहित आहे की या देशामध्ये सम्राट अशोकानंतर बौद्ध धम्म जर कोणी पुनर्जीवित केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय. हे जगातल्या बौद्धांना माहित आहे. ही बुद्धिस्ट मुवमेंट आम्हाला या देशामध्ये उभी करायची आहे. ही बुद्धिस्ट मुवमेंट उभं करण्यासाठी मी भंतेंचं उदाहरण देत होतो की नरेंद्र मोदी वेगवेगळ्या हिंदू बाबांना, जैन मुनींना खुश करण्यासाठी पाया पडत असतो. मी आज 2025 आहे, अजून 25 वर्ष मी या देशामध्ये काम करू शकतो. या 25 वर्षानंतर मी ज्या वेळेस रिटायर्ड होईन, डोळे बंद करीन, त्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल की या देशाचा जो कोणी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असेल तो बौद्ध भिक्षूच्या पाया पडल्याशिवाय प्रचाराचा नारळ फोडणार नाही. इतकी स्ट्रॉंग मला बुद्धिस्ट मुवमेंट करायची आहे. आम्हाला कुणाच्या दारात जायची गरज नाही. आमचा पैसा आमची बँक असेल. राजकारणात नारे देताना वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, हा नारा मी अर्थकारणात दिलाय. राजकारणात म्हणतो की वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, अर्थकारणात मी म्हणतो की नोट हमारा और बैंक तुम्हारा नहीं चलेगा. अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारी होगी, और अगर बैंक हमारी है तो व्यवस्था भी हमारी खड़ी होगी. मी एवढंच तुम्हाला सांगतो. आणि ही बुद्धिस्ट मुवमेंट ही दुसरी तिसरी काही नसून बाबासाहेबांनी स्थापन केलेली स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र अर्थव्यवस्था, स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था, स्वतंत्र आरोग्याची व्यवस्था, स्वतंत्र मीडियाची व्यवस्था. आम्हाला कुणाच्याही दारात जायची वेळ येऊ नये, ही व्यवस्था मी उभी करतोय. त्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ द्यावा, सहयोग द्यावा, एवढंच मी सांगतो. आपण सगळ्यांनी मला ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. थँक्यू. खूपच सुंदर. सरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केलं की बौद्ध स्वातंत्र्यावर वाशिम जिला अध्यक्ष रंगाजी शेजव आणि यहाँ पे रजिस्टर्स हैं तो नाम लिखाने के लिए कार्यकर्ताओं को या कार्यक्रमाचा आभार या बौद्ध परिषदेचे प्रमुख आयोजक आणि कार्यकर्ते आणि राष्ट्रगीताने